संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सकाळी 7 वाजता आळंदीतून निघाली होती। भवानीपेठ वालकी विठोबा मंदिर म्हणजे मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचायला समस्त दिंडेकरांना रात्री 11 वाजलेले होते। संप्रदायाचा वारीचा नियम असा आहे की देव टेकल्यानंतर पहिले समाज आरती झाली पाहिजे। ही समाज आरती होताना काही मानकरी काही सेवेकरी यांची रचना त्या पद्धतीने लागली पाहिजे। ती रचना झाल्यानंतर समाज आरती होईल आणि समाज आरती झाल्यानंतर हा जो सकाळपासून चालत असलेला वारकरी आहे हा आपापल्या ठिकाणी जाईल मुक्कामाच्या ठिकाणी, तिथे त्याच्या दिंडीची परंपरेची आरती करेल, नंतर तो जेवेल। 11 वाजता आलेला वारकरी तिथे ताटकळत उभा का बरं होता? कारण काही भवानी पेठेमध्ये येताना काही ठिकाणी लाईट नव्हती आणि ती लाईट नसल्यामुळे थोडी पालखी यायला उशीर झाला। आता सगळी बघ्यांची गर्दी काल वाढलेली, पोलीस प्रशासन त्यांची व्यवस्था करताय। यामध्ये समाज आरतीला आवश्यक असलेले 3 विणेकरी येऊ शकले नाही, पोलिसांची पण दमछाक होते आणि यात समाज आरतीचं कोणालाही नवल नाही। ती आरती झाली पाहिजे त्याचंही नवल नाही, वारकरी जागेवर जाऊन जेवला पाहिजे त्याचंही नवल नाही। तो सकाळी 7 वाजेपासून निघाला आहे आणि आता 11 वाजले त्याची चिंता नाही, परंतु कोणीतरी मोठे व्यक्ती येणार आहे आणि ते कॅप्चर केलं पाहिजे, एक्सक्लुझिव्ह गेला पाहिजे म्हणून इथे सगळे कॅमेरे लागलेले आहेत आणि त्याच्यासोबत एकही वारकरी आत नाही। सगळे बघे किंवा ज्याला म्हणतो ना कार्ड होल्डर्स आणि काय म्हणतात ते व्हीआयपी एंट्रीवाले लोक तिथे होते। अशा वेळेस त्या ठिकाणी रचना असतात आरतीच्या, या ठिकाणी हा उभा राहायला पाहिजे, त्या ठिकाणी तो उभा राहायला पाहिजे, म्हणून ही व्यवस्था लावण्यासाठी आमचे त्या पद्धतीचे ते हावभाव होते। आता आम्ही थोडंसं बोललो म्हणून लगेच आवाज चढला, अरे रावी झाली, या शब्दात जे ट्रोल करणं चालू आहे, मला तरी असं वाटतं की त्यांनी या पहिले कधीतरी पालखी विठोबा लाईव्ह दाखवलेला होता। आम्हाला तिथे सर्वात पहिले जबाबदारी होती की हे सगळं व्हीआयपी कल्चर आणि ते सगळे मुख्यमंत्र्यांना पाहायला आलेले लोक तात्पुरते बाजूला काढायचे, पहिले आरती संपन्न करायची आणि त्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांचा सेटअप लावायचा किंवा व्यवस्था लावू द्यायची। परंतु यांचा हट्ट होता की आमचे कॅमेरे तिथेच लागले पाहिजे आणि आम्ही पहिले मुख्यमंत्रीच कव्हर करणार, पहिले आरती आणि त्यानंतर मुख्यमंत्री। नवलाचा वाघ असा की महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजींना सुद्धा याची परिपूर्ण कल्पना होती की वारकरी आल्यानंतर, देव आल्यानंतर पहिले आरती होईल आणि त्यानंतर मी दर्शनाला जाणार आहे। परंतु दुर्दैवाने ही सगळी व्यवस्था लावत असताना मुद्दामून 3 ते 4 मिनिटाचा व्हिडिओ व्हायरल करायचा, तो मुद्दामून स्पीडअप करायचा, कुठल्या तरी एका चॅनलवर सोडायचा आणि तिथे तो खपायला लागला की बाकीच्यांनी तो उचलायचा आणि मग त्याच्यात आरोप प्रत्यारोप होऊ लागतात। माझी विनंती आहे